शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। आज ते परभणीमध्ये येणार आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यांची जी काही नुकसान झालेले या संदर्भामध्ये ते शेतकऱ्यांशी संवाद साधतात। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, पदाधिकारी आहेत। काय वाटते एकूणच हा दौरा अत्यंत महत्त्वाचा कशा पद्धतीने वाटतो? हा दौरा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण शिवसेना जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा शेतकऱ्याला न्याय मिळवून देते। आपण बघितलं असेल, संभाजीनगरला उद्धव साहेबांनी मोर्चा काढला त्यावेळेस सरकारला त्या मोर्चाची धसकी म्हणून 31,500 कोटीचं पॅकेज जाहीर करावं लागलं। आणि आता 2 दिवसापासून उद्धव साहेब मराठवाड्यात आलेत, आज परभणीमध्ये येत आहेत। तुम्ही बघितलं असेल, त्याची दखल घेऊन सरकारला ते 10,000 रबीचे सुद्धा द्यावे लागले। म्हणजे उद्धव साहेबाची भीती शासनाला किती आहे, कारण आज मराठवाड्याला शेतकरी फक्त उद्धव साहेबांकडे आशेने बघतोय। त्याचं कारण त्यांना माहिती आहे की शिवसेना रस्त्यावर उतरली याचा अर्थ 100% आपल्याला काहीतरी न्याय मिळवून देणार आहे आणि तेच फक्त आपल्याला न्याय देऊ शकतात। कशा पद्धतीने दौरा असणार आहे, कुठे कुठे भेट देणार आहेत उद्धव ठाकरे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आज पिंगळीला 4 वाजता येणार आहेत आणि उद्या पाथरी विधानसभा मतदारसंघातलं मानवत तालुक्यातलं ताडबोरगाव आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी 11 वाजता जिंतूर विधानसभेमध्ये धिंगळी पिंपळगाव म्हणून आहे। तर या 3 विधानसभेमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आज हे दगाबाज शासन आहे। आम्ही जसं आता सांगितलं सहकार्याने की हंबरडा मोर्चा शेतकऱ्यासाठी काढल्यानंतर या शासनानं पॅकेजचे आकडे जाहीर केले, आजही पॅकेज भेटलं नाही आणि पॅकेज भेटलं शेतकऱ्याला मदत मिळाली नाही मिळाली यासाठी स्वतः उद्धव साहेब शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। भाजपवाले म्हणतात की उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे नौटंकी आहे, कसं बघताय? नाही, हे खोटे आहेत, हे दगाबाज सरकार आहे साहेब। हे महायुतीचे मुख्यमंत्री आज जे म्हणून बसलेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं होतं मागच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की मी जर सरकारमध्ये आलो, आमचं जर सरकार आलं महायुतीचं, आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करतो। आणि ह्या लबाडाला, ह्या दगाबाजाला शेतकऱ्यांसमोर महाराष्ट्रासमोर उघडं पाडल्यामुळे हे अशी खोटी टीका करतात। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडले असं भाजपचे नेते म्हणतात की पैसे पडालेत, तर खरंच पैसे पडलेत का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये? अजिबात पैसे अद्यापर्यंत पैसे पडलेले नाहीत, हे खोटं सांगतात। हे शेतकऱ्याची दिशाभूल करतायत। अद्यापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडले नाही। यांनी सांगितलं शेतकऱ्याची दिपावळी गोड करू, दिपावळी गोड झाली नाही, दिपावळी कडू झाली शेतकऱ्यांची। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्यांची दिपावळी साजरी करावी लागली। एकूणच बघायला गेलं तर दगाबाज रे असं शासन आहे आणि त्यांना वटणीवर आणण्याचं काम उद्धव ठाकरे करणार आहेत असं या सर्व शिवसैनिकांची भावना आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।